अबोली या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये चाळीमध्ये मस्तपैकी नवरात्रीची घटस्थापना चालू असते. रमा आणि चाळीतल्या बायका सगळेजण हे कामामध्ये बिझी असताना विजया राघूचा हात धरून तिला फरफटत घेऊन येते आणि म्हणते, काय चाललंय ह्या शिंदे कुटुंबाचं बघा. ही राघू अबोलीचा वेश करून तिकडे मला फसवण्यासाठी गेली होती आणि तुमची अबोली खोटारडी हिने सचित राजेंना किडनॅप करून ठेवले आणि माझी दिशाभूल करण्यासाठी तिने ह्या राघूला हा ड्रेस घालून पाठवलेला आहे. रमा म्हणते, विजया तू काहीही बोलू नको. अबोली असं काही करणार नाही, माझा विश्वास आहे. याच्यावरती विजया म्हणते, खोटं बोलताय तुम्ही सगळे, या सगळ्यामध्ये सामील आहात. रमाचा चेहरा पडतो, कारण रमाला माहिती असतं की खरंच अबोलीच्या ताब्यामध्ये अंकुश आहे. विजया म्हणते, मी तुम्हाला सगळ्यांचं भांडं फोडेन आणि बघा मी कसा तुम्हाला सगळ्यांना धडा शिकवते. आता मात्र इकडे रमाला थोडासा धक्काच बसतो. मग राघू आणि आजी सगळेजण घरात जातात. रमा चिडलेली असते. ती म्हणते, विजया तुझे हे धंदे खपवून नाही घेणार. अबोलीने काही नाही केलेलं आहे, तिच्या नादी तू लागू नकोस. मग सगळे चाळकरीसुद्धा रमाची साथ देत विजयाला विरोध करत म्हणतात, हो अबोली असं काही करणार नाही, तू तिच्या नादी लागू नकोस हा विजया, आम्ही सगळे तिच्या पाठीशी आहोत. असं म्हणत विजयाचं तोंड तर बंद केलं जातं. पण विजया विचार करते, रमा तुझा पडलेला चेहरा मी पाहिलाय, तुला सगळं माहिती आहे अबोली जे करते ते. पण आत्ता माझ्या हातात हुकमाचा जो एक्का आहे ना, तो तुम्ही अजून कुणी पाहिलेला नाही आहे. तो जेव्हा पाहाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की काय आहे ते. तोपर्यंत इकडे आता अबोली अंकुश जिथे आहे तिकडे येते आणि क्रिश म्हणतो, अबोली तू खरं तर खूप वेळ केलास ग यायला. ज्या वेळेला अंकुश सर बोलत होते ना त्यावेळेला तू यायला हवी होतीस. अबोली म्हणते, काय काय बोलले ते. याच्यावरती क्रिश सांगतो, अगं त्यांनी सांगितलं की तुझी आणि त्यांची पहिली भेट तुझ्या वडिलांच्या बड्डेला झाली, तो गुंजन कोण आहे तो तुला छेडत होता, असं सगळं सांगितलं. अबोली म्हणते, क्रिश आता माझी 1000% खात्री पटली की ते अंकुश सरच आहेत. क्रिश म्हणतो, अबोली तुला बघण्यासाठी मी त्याचं रेकॉर्डिंग केलं आहे. याच्यावरती अबोली म्हणते, मग आपण एक काम केलं तर, आपण हेच व्हिडिओ क्लिप अंकुश सरांना दाखवलं तर. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला एक सांगू का, यासाठी खूप मोठी रिस्क आहे. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जरी ते अंकुश आहेत तरी त्यांच्या आत्ताच्या परिस्थितीत सचित आहेत. मग उगाचच एकमेकांचा गोंधळ होत ते एकमेकावर कुरघोड करतील आणि त्यांच्या जीवाला धोका होईल. अबोली म्हणते, ठीक आहे डॉक्टर, तुम्ही जसं म्हणाल तसं. मग अबोली अंकुशला भेटायला येते आणि म्हणते, अंकुश सर तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या, तुमच्या जीवाला त्रास होत आहे, तुम्ही थोडं खाऊ नका, खाऊन घ्या कारण रिस्क आहे त्याच्यामध्ये. याच्यावरती अंकुश म्हणतो, मला काही खायचं नाही आहे. डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही थोडंसं खाऊन घ्या आणि तुमच्या तब्येतीला जपा. पण अंकुश कोणाचंच काही ऐकायला तयारच नसतो. त्यावेळेला आता डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही यांची काळजी घ्या, आम्ही निघतो. मग डॉक्टर आता औषधांचा डोस वगैरे सांगून तिकडून निघून जातात. इकडे अबोली सांगत असते, सर तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय, तुम्ही थोडंसं खाऊन घ्या ना. याच्यावरती अंकुश म्हणतो, अबोली मी तुला पूर्णपणे कोऑपरेट करेन, तुला जे सांगितलं ते करेन, पण तू इथे असं मला बांधून ठेवू नकोस. असं म्हणत तो अबोलीला सोडवण्याची रिक्वेस्ट करत असतो. बाहेर आल्यावरती नर्स सांगत असते, डॉक्टर मला असं वाटतंय की ह्या पेशंटला बरं व्हायला जरा जास्तच वेळ लागतोय ना. याच्यावरती डॉक्टर म्हणतात, हो म्हणजे काही पेशंटच्या बाबतीत हे होतं असं, त्यांना थोडा वेळ लागतो. पण मला असं वाटतंय की एकदा त्यांना सगळं नीट आठवलं ना की पुन्हा त्यांची स्मृती जाणार नाही. नर्स म्हणते, पण डॉक्टर आपण बऱ्याचशा पेशंटला ट्रीटमेंट देतो पण इतक्या सेशनमध्ये पेशंट बरे होतात. तितक्यात तिथे क्रिश येतो आणि म्हणतो, डॉक्टर तुम्ही जपून जा आणि बाकी सगळे लोक जरा म्हणजे नजर ठेवून जा, कोण तुमच्यावरती कशी नजर ठेवून असेल माहीत नाही, त्यामुळे जरा सावधगिरीने पावलं टाका. असं म्हणत क्रिश डॉक्टरांना सावध पवित्रा घ्यायला सांगतो. इकडे अबोली सांगत असते, सर माझा न अंकुश सरांवरती पूर्णपणे विश्वास आहे, पण माझा सचित राजे यांच्यावरती विश्वास नाही आहे, सॉरी. पण जोपर्यंत तुम्हाला सगळं आठवत नाही आहे ना मी तुम्हाला सोडू शकत नाही. मग अंकुश चिडतो. अबोली म्हणते, सर तुम्ही काळजी घ्या, 15 दिवसातच मी तुम्हाला इथून सोडणार आहे. अंकुश म्हणतो, अबोली ठीक आहे तुझं म्हणणं मी मान्य करतो, पण मी इथे 15 दिवस काय 15 तास पण राहणार नाही आहे. तू ज्या वेळेला इथे परत मला भेटायला येशील ना तेव्हा मी तुला भेटणार नाही, हेच सत्य आहे अबोली. असं म्हणत
असं म्हणत अबोलीला एक धोक्याचा इशारा जणू काही अंकुशने दिलेला असतो। आता अबोली म्हणते, सर असं का तुम्ही बोलताय? अंकुश म्हणतो, मग काय बोलू, तुझा माझ्यावरती विश्वासच नाही आहे ना, मग मलाकडे दुसरा पर्यायच नाही आहे। असं म्हणत आता इकडे अबोली निघत असताना तिला रमाचा फोन येतो आणि रमा सांगते, अबोली इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तू लवकरच ये बरं। याच्यावरती अबोली क्रिशला म्हणते, क्रिश तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी येतेच। क्रिश म्हणतो, काही येऊ का मी मदतीला? अबोली म्हणते, लागली तर मी तुला सांगेन, पण आत्ता मी जाते। मग अबोली घरी येते आणि रमा तिला घडलेला प्रकार म्हणजे विजयाने पूजेच्या वेळेला कसा तमाशा केला, कसं सगळ्यांच्या समोर राघूला ओढत आणलं, हे सगळं सांगते। मग अबोली म्हणते, आई तुम्ही काळजी करू नका, या विजयाला मी सरळ करते। असं म्हणत अबोली आता विजयाला जाब विचारायला तिच्या घरी यायला निघते, तर ती दार उघडून आत येणार, दार अचानक बंद होतं। अबोली म्हणते, कोण आहे, कोण आहे तिकडे? आणि पाहिलं असता तिकडे समोर विजया असते। विजया म्हणते, अबोली आलीस, मला माहिती होतं तू इकडे येणारच, त्यासाठी मी हे सगळं केलं। अबोली म्हणते, विजया अजून किती त्रास देशील आणि अजून किती खोट्या आशेवरती जगशील ग? विजया म्हणते, तू मला सांगू नकोस, पण मला आता तू थोड्याच वेळामध्ये अंकुशचा पत्ता सांगणार आहेस हे मात्र नक्की। अबोली म्हणते, विजया पुन्हा एकदा प्यायला बियला सुरुवात केलीस की काय पहिल्यासारखी? मी तुझी दारू सोडवली पण काय उपयोग नाही वाटते झाला। विजया म्हणते, मी दारू पिते का नाही पिते ते सोड, पण आत्ता जे मी सांगणार आहे ना त्याने तुझी शुद्ध हरपणार आहे हे मात्र नक्की अबोली, कारण मी एक तुला फिल्म दाखवणार आहे आणि या फिल्मची तू स्वतः साक्षीदार असणार आहेस, बघ बघ। असं म्हणत राघूचा केलेला व्हिडिओ आता इकडे विजया अबोलीला दाखवते। अबोली खूप चिडते आणि म्हणते, विजया अगं काय केलंस तू हे? एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून तरी विचार कर, एक स्त्री म्हणून राघूचा विचार केलास तर तुला कळेल की तू किती मोठी चूक केलीस विजया। विजया तुझ्या ह्या वागण्याला खूप मोठा कारस्थान आहे हे विजया, नको असं करूस, अगं राघूचं आयुष्य बर्बाद होईल। त्यावरती विजया म्हणते, ठीक आहे, मग तुला राघूचं आयुष्य बर्बाद करायचं नसेल तर तू मला आत्ताच्या आत्ता इथे सचितला आणून दे, तर आणि तरच मी हा व्हिडिओ डिलीट करेन, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल होईल, मग जे काही होईल ना ते बघता येईल। अबोली रागामध्ये तो मोबाईल फेकून देते। विजया म्हणते, फेक फेक, हा बघ, हा घे मोबाईल, हा सुद्धा फेकून दे, मला काही फरक पडत नाही, मी अशानं खूप कॉप्या बनवून ठेवल्यात, कारण अबोली मला तुला काहीही करून धडा शिकवायचाच आहे। असं म्हणत विजया आता अबोलीला चांगलंच धमकावते। अबोली पाया पडते आणि म्हणते, तुझं वैर माझ्याशी आहे ना, तू मला त्रास दे, मला बोल जे काय आहे ते, पण प्लीज राघूच्या वाटेला जाऊ नकोस। असं म्हणत आता इकडे विजयाला अबोली पाया पडत असते, पण विजया काही ऐकत नाही। तोपर्यंत इकडे घरामध्ये असलेल्या राघूला तिच्या मोबाईलवरती कॉल येतो। मोबाईलवरती कॉल मैत्रिणीचा येतो आणि राघू म्हणते, हॅलो। त्यावरती मैत्रीण म्हणते, अगं तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय। मग लगेचच ती आता फोन खाली ठेवते आणि पाहते तर काय, त्याच्यामध्ये तिचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो। आणि मग ती ओरडून इकडे रमा आणि आजी यांना बोलवते, आजी, आई या इकडे, हे काय झालंय बघा। असं म्हणत ती आता तो व्हिडिओ दाखवते। सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। मग मात्र इकडे राघू ज्या वेळेला बाहेर पडते, सगळी लोक तोच व्हिडिओ पाहत असतात, सगळे राघूला कमेंट करत असतात, हीच ती मुलगी, हीच ती मुलगी असं म्हणत तिला हिणवत असतात। अखेर राघूचा नाईलाज होतो, राघूला स्वतःचं जीवन संपवण्या वाचून कोणताही पर्याय राहत नाही। मग राघू खूप टोकाचा निर्णय घेते आणि आता या राघूच्या निर्णयामुळे खूप मोठा गोंधळ होणार असतो। राघू म्हणते, आई, आजी, अबोली वहिनी, क्रिश काका, मला माफ करा, म्हणजे माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही उरलेला आहे, माझ्यामुळे तुमची बदनामी होऊ नये म्हणून मला आता हे पाऊल उचलावंच लागत आहे। असं म्हणत आता इकडे राघूने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। तोपर्यंत आता इकडे अबोली अंकुशला शोधायला आणि विजयाच्या ताब्यामध्ये त्याला देण्यासाठी आणि राघूला ह्या सगळ्या प्रकरणातून वाचवण्यासाठी जिथे अंकुशला ठेवलेलं असतं तिकडे येते। पण अंकुश अचानक गायब झाल्यामुळे क्रिश सांगतो की डॉक्टर सांगत होते की इथे एक बाई आली होती आणि तीच घेऊन गेली त्यांना। आता मात्र अबोली जी बाई त्या दिशेने गेली त्या दिशेने येते आणि नेमकी सफाई कामगार बाई तिला दिसते। आता ही बाई दुसरी तिसरी कुणी नसून तीच अज्ञात व्यक्ती असते जी इतके दिवस अबोलीचा पाठलाग करते आणि अंकुश सोबत कोणता तरी हिसाब चुकता करण्याचा विचार करते। मग अबोली म्हणते, तुम्ही इथे कोणाला तरी पाहिलं का, एखादी बाई आणि तिच्यासोबत माणूस? याच्यावरती ती बाई सांगते, नाही, मी नाही कोणाला पाहिलं। आणि मग आता ती बाई पूर्ण आपल्या मूळ वेशात येते आणि तो एक पुरुष असतो। आता हा पुरुष म्हणतो, मला माहिती आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे, सचित आहे की अंकुश आहे, याचा न्याय निवाडा आता मी करणार आहे, आणि जर तो अंकुश असेल तर
तर मात्र त्याला इथेच संपवणार आहे, असं म्हणत आता या माणसाचा पूर्णपणे आपल्याला चेहरा दाखवला जातो. हा माणूस आता अंकुशच्या का इतका मागे लागलेला आहे आणि ह्या माणसाशी अंकुशचं काय वैर आहे आणि हाच माणूस आता तो खरंच सचित आहे की अंकुश आहे हे शोधून काढण्यासाठी जंग पछाडत आहे. मालिकेमध्ये आता या एंट्रीमुळे काही नवीन टर्निंग पॉईंट येत मालिका आता वेगळ्याच दिशेला पुन्हा एकदा भरकटत नेहमीप्रमाणे जाणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.